मराठा समाजाच्या वतीने दक्षिण मुंबईतल्या कुंभारवाडा गोल देऊळच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। रयतेचे राजे, करोडो जनतेचे हृदयस्थान असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अष्टप्रधान मैरू, आधिपती, कुलपती, राजाधिराज सगळ्यांच्या मनातले ताईत असलेले छत्रपती शिवाजी शहाजी भोसले यांच्या 395व्या जयंती दिनाचे औचित्य साधत देशभर नव्हे तर जगभरात शिवजयंती साजरी करण्यात येते। अशातच देशभर शिवजयंतीचा उत्साह दिसून आला। छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या सगळ्या गडकिल्ल्यावर शिवज्योत तेवत ठेवण्यात आल्या होत्या, तर महाराष्ट्रात या पराक्रमी शूरवीर योद्धाच्या गडकिल्ल्यावरून शिवज्योत आणून या महान विद्वानाला आदरांजली वाहण्यात आली। सकल मराठा समाज दक्षिण मुंबईच्या वतीने चेंबूर येथे सकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असून येथे शिवरायांना मानवंदना दिल्यानंतर शिवज्योत ही बाईक रॅली काढून गिरगावातल्या कुंभारवाडा गोल देऊळ अशी बाईक रॅली आणि मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सगळ्या पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी वेगवेगळ्या रंगाचे कुर्ते, धोती, सदरे, फेटे, भगवे झेंडे, भगव्या टोप्या असा पारंपरिक ऐतिहासिक पोशाख परिधान करत या शिवजयंती सोहळ्यातील मिरवणुकीत सहभागी होऊन शिवरायांना मानवंदना दिली। तसेच दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले। सकल मराठा समाज दरवर्षी शिवजयंती मोठ्या थाटामाटात, जल्लोषात आणि उत्साहात साजरी करतात। शिवरायांचा पाळणा हलवून बाळगीत सादर करून जन्म सोहळा घेण्यात आला। शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। शिवरायांवर ऐतिहासिक व्याख्यान घेण्यात आले। महिलांसाठी हळदी कुंकू आयोजित करण्यात आला। जागरण गोंधळाचा मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला। भजन कीर्तनाचे आयोजन यावेळी केले होते। दक्षिण मुंबईतील विभाग प्रमुख, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि सगळ्या अंगीकृत संघटना व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा यथोनिश्चित मान सन्मान सोहळा घेण्यात आला। संध्याकाळी आरती पूजन करून शिवरायांची पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला। ढोल ताशा पथक, पारंपरिक देखावे, फटाक्यांची आतिषबाजी हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते। सकल मराठा समाज जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत असाच उत्साहाने, आनंदाने शिवजयंती साजरी करत राहील असे उद्गार सकल मराठा समाजाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी काढले। शाल, पुष्पगुच्छ आणि शिवरायांची प्रतिमा असे सन्मान सत्कार सोहळ्याचे स्वरूप होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, दक्षिण मुंबई महिला विधानसभा संघटिका व माजी नगरसेविका युगंधरा साडेकर, शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख सुनील शिंदे, भाजपचे सचिव अतुल शहा तसेच व्हीपी रोडचे पोलीस महासंचालक, निरीक्षक, उपनिरीक्षक, शिपाई, सकल मराठा समाज दक्षिण मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, अनिल सुर्वे, संतोष शेजवळ, संतोष जाधव, भरत पाटील, सुभाष सुर्वे, शैलेश शिंदे, प्रभाकर दाते, महेंद्र भेकडे, बजरंग गायकवाड, राहुल कदम, योगेश भनगे, महेंद्र लकडे, अर्जुन गोळे, रामदेव कदम, पंकज विचारे, मीना गोळे, करुणा गोळे आणि सगळ्या क्षेत्रातील नामवंत पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवराय जन्माला यावे। जय शिवराय, जय जिजाऊ, संभाजी महाराज की जय। जय शिवराय। शिवजयंती
समाज दक्षिण मुंबई शिवजयंती 2019 साली सुरू केली. पहिल्याच वर्षी आम्ही इकडे चांगला प्रतिसाद होता लोकांचा. इकडे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सगळे मराठी एकत्र आलो. सगळ्या म्हणजे कोकणातले मराठे असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातले असो, सर्व पूर्ण महाराष्ट्रातले ते जेवढे मराठे होते ते आम्ही एकत्र आलो त्या निमित्ताने. म्हणून ही शिवजयंती मी साजरी सुरू केली. म्हणजे बाईक रॅली, विविध कार्यक्रम. सकाळी आम्ही शिवज्योत आणतो, चेंबूरपासून सुरुवात करतो, ते सकाळी 5ला सुरुवात करतो. इकडे 8 वाजेपर्यंत शिवज्योत येते. इथे आपली स्थापना केली जाते, प्रतिष्ठा केली जाते. नंतर मग विविध कार्यक्रम चालू होतात. संध्याकाळी मेन म्हणजे आमचा 4 वाजल्यापासून सुरुवात होतो कार्यक्रम. गोंधळ असतो, जागरण गोंधळ असतो. आता तुम्ही बघत असाल इथे महिला भरपूर जमलेल्या आहेत. तर हळदी कुंकू आता सुरू होईल. 7:30 वाजता हळदी कुंकू सुरू होईल. नंतर 8 वाजता आपली भव्य मिरवणूक चालू होईल. पुन्हा गोलदेवळ पासून त्या मोठी चौकीच्या सिग्नलपासून पूर्ण राऊंड मारून मोठी भव्य मिरवणूक होते. त्या पद्धतीने आम्ही ही साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती आहे. काय सांगाल? रौप्य महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. प्रथमतः जय शिवराय. गेले 7 ते 8 वर्ष सकल मराठा समाज हा कार्यक्रम आमच्या विभागामध्ये राबवत आहेत. प्रथम मी त्यांचं खरोखर कौतुक आणि अभिनंदन करते. एक विभाग संघटित आणि या विभागाची माझी नगरसेविका म्हणून. खरं काळाची गरज आहे आता. महाराजांची जे महाराजांनी केलेली कामाची काळाची गरज आहे. आताची पिढी अक्षरशः मोबाईलमध्ये डुबलेली आहे आणि या पिढीला आपल्या महाराजांची ओळख होण्यासाठी ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतो, आज आम्ही स्त्रिया बिनधास्तपणे फिरतो किंवा ज्या महाराष्ट्राने आम्हाला घडवलं, अशा या शिवाजी महाराजांच्या मुलांना किंवा आमच्या येणाऱ्या पुढच्या भावी पिढीला ओळख होण्यासाठी काळाची गरज आहे. आणि मी आत्ताच छावा पिक्चरच बघून आलेले आहे. माझ्या नसात रक्तात शंभूराजेंचं रक्त मिळतं आहे. म्हणजे असा पिक्चर बघून मी आल्यामुळे मला थोडं हे झालेलं आहे की ती परिस्थिती त्या काळी होती. ती परिस्थिती आम्ही बिनधास्त का राहू शकतो की त्या लोकांनी त्या काळी हे हाल भोगले किंवा त्यांनी स्वराज्यासाठी लढले. म्हणून आज आम्ही इथे बिनधास्त आहोत आणि खरोखर नतमस्तक परत एकदा होते मग महाराजांना की असे महाराज परत कधी होणे नाही. जय महाराष्ट्र, जय शिवराय. एक सांगायचं आहे, इतके दिवस छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणी बोललं नाही किंवा कोणाच्या मनातही आलं नाही आणि अचानक छावा हा सिनेमा रिलीज होतो. त्याच्यानंतर अनेकांचे अश्रू वगैरे येत आहेत. बॉक्स ऑफिसवर त्याने तुफान वाटचाल सुरू आहे. कशा बघते याकडे? नाही, ॲक्च्युली संभाजी महाराज कोण होते, काय होते हे कदाचित छोट्या मुलांना माहीत नसतील. त्यामुळे पिक्चरची काळाची गरजच आहे. कोणी आता पुस्तक वाचत नाही. म्हणतात ना, वाचाल तर तुम्ही वाचाल. तर आत्ताची पिढी कोणी वाचत नाही. त्यामुळे पिक्चरची गरज आहे की पुढच्या पिढीला संभाजीराजे कोण होते, शिवाजी महाराज कोण होते हे काळाची गरज आहे. पण असं नाही आहे. मला वाटतं डॉक्टर अमोल कोल्हेने पण सुंदर मालिका काढली होती संभाजीराजांची आणि त्यातूनही लोकांना माहीत आहे की संभाजीराजांनी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आहे आणि काय घडवलं आणि त्यातून आम्ही काय निर्माण झालेलो आहोत. ही पिढी अशीच सातत्याने राहणार आणि अमरण असंच नाव महाराजांचं राहणार. ते कधी कोणी हे करू शकत नाही. छावा चित्रपटामुळे काही वादविवाद होण्याची चिन्हसुद्धा दिसत आहेत. काय वाटतं? जे विद्रोही असतात ते कदाचित त्याच्यावर राग काढू शकतील. पण जे सत्य परिस्थिती आहे, हा काही खोटा केलेला पिक्चर नाही आहे. आम्ही पण कोकणात संगमेश्वर साईडलाच राहणारे लोक आहोत. आम्हाला माहीत आहे की जे शंभूराजांना सत्य परिस्थिती हाल करून मारलं गेलं तेव्हा इतर लोकांना, अजून काही लोकांना माहीत नाही आहे. आणि खरोखर अतिशय चांगला पिक्चर आहे. लोकांनी जाऊन पाहावा. आपल्या लोकांना कळेल की आपल्या लोकांनी त्यासाठी हा महाराष्ट्रासाठी काय केलं किंवा महाराष्ट्र असं नाही घडलं आहे की कुठे गुजरातमधून या, कुठे UP-मधून या किंवा कुठून या आणि इथं दादागिरी करा. या महाराष्ट्रासाठी 105 हुतात्मे गेलेले आहेत आणि शंभूराजे शिवाजी महाराजांसारखे थोर हे घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे हे महाराष्ट्र असं कोणाच्यासाठी घशात घालेल असं नाही आहे. नमस्कार, जय शिवराय. मी ॲडव्होकेट सुभाष शिंदे, रिटायर्ड ACP. मी लॉ अँड ऑर्डर आणि मुंबई पोलीसमध्ये काम केलेले आहे. मी राहायला शिवाजी पार्क येथे आहे. तिथून ह्या शिवजन्मोत्सवासाठी नेहमी दरवर्षी खास करून हजेरी लावत असतो. याच्या मागचं कारण एक आहे, कारण
या सकल मराठा समाज दक्षिण मुंबई यांच्या मार्फत हा जो शिवजन्मोत्सव होतो ह्या गोल देवळाजवळ. हे गोल देऊळ म्हणजे एक व्हेरी सेन्सिटिव्ह एरिया आहे. या सेन्सिटिव्ह एरियामध्ये सर्व पक्ष, सर्व धर्म, सर्व जातीचे लोक उत्साहाने भाग घेत असतात. इथे मिरवणूक काढली जाते आणि शिवधर्माची जी तत्त्व आहेत ती सर्व लोकांना सांगितली जातात. समता, शिक्षण, नैपुण्य या सगळ्या गोष्टी महाराजांच्या ठाई दिसून येतात. त्यांचा वारसा पुढे चालवावा, पुढच्या पिढीने चालवावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून हा आम्ही सोहळा साजरा करत आहोत. हे खरोखरच जमतील का म्हणजे काय? रक्तात आणि नसा-नसात महाराज बसलेले. त्यांच्या नसा-नसात महाराजच नाही, त्या महाराष्ट्रात राहायचं तुमचं कामच नाही. जर या रक्तामध्ये जर भगवानपणाच नसेल तो मराठा कसला. आणि खरं तर ही आम्ही शिवजयंती सर्व मराठी जणांना जागृत करण्यासाठी, सर्वांनी एकत्रित येण्यासाठी ही साजरी केलेलीच आहे आणि सुरुवात चांगलीच झालेली आहे. म्हणजे सकल मराठा समाजाच्या आयोजनातून आम्ही केलेलं हे कार्य आहे. परंतु ह्या कार्यामध्ये आम्हाला आमच्या विभागातील, दक्षिण मुंबईतील विभागातील सर्वांची साथ वगैरे लागते आणि प्रत्येकजण आनंदाने ह्या कार्यक्रमामध्ये सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आपला जो अमूल्य वेळ आहे तो आम्हाला पूर्णपणे देत असतो. आणखी काय काय सांगाल? सकल मराठा समाज आहे, छावा चित्रपट नुकता रिलीज झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? छावा चित्रपट मी खरंच सांगतो सर्वांनीच पाहावा. खरं तर संभाजी महाराज आजपर्यंत आम्ही पुस्तकात पाहिले होते, आज ते प्रत्यक्षात एका चित्रपटगृहात, सिनेमावरती, म्हणजे पुऱ्या पडद्यावरती उतरलेले आहेत. आणि खरोखरच त्यांनी कोणकोणत्या यातना त्यांना सहन कराव्या लागल्यात ते खरोखर आपल्या दृष्टीने बघायला मिळतं आहे. परंतु खरोखरच फार वाईट बाब आहे की ज्या पद्धतीने महाराजांची क्रूरपणे हत्या केली ते बघून फार वाईट वाटतं आहे. परंतु आता जे महाराजांसोबत घडलं ते आता ह्यापुढे कोणत्याही बांधवांबरोबर घडणार नाही याची नक्कीच आम्ही दखल घेऊ. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.